तर ही थेट दृश्य आपण बघतोय। महाविकास आघाडीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे आणि जुन्नर तालुक्यातल्या ओतूर इथे ही यात्रा आतापर्यंत पोहोचलेली पाहायला मिळते। तर ओतूर शहरातून अमोल कोल्हे यांनी बैलगाडीतून ही मिरवणूक सध्या निघालेली पाहायला मिळते। सुनील ठिगळे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। सुनील, आपण बघतोय अमोल कोल्हे बैलगाडीमधून या यात्रेत सहभागी झाले। तर आपण हे दृश्य बघतोय। सध्या शेतकरी आक्रोश मोर्चा जुन्नर तालुक्यातील ओतूर इथे दाखल झालेला आहे। ओतूर शहरातून अमोल कोल्हे यांनी बैलगाडीतून मिरवणूक सध्या त्यांची निघाली आहे। हातात कासरा घेऊन अमोल कोल्हे या बैलगाडीत बसलेले पाहायला मिळतात। महाविकास आघाडीचे झेंडे घेऊन हे सगळे शेतकरी कार्यकर्ते देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात। यात्रेमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे आणि त्याचसाठी अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चा निघालेला आहे। या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि आता सध्या ओतूर शहरातून हा मोर्चा निघालेला पाहायला मिळतोय आणि सुनील ठिगळे माझे सहकारी देखील आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। सुनील, आपण बघतोय सध्या या मोर्चाला सुरुवात झाली। ओतूर शहरातून हा मोर्चा निघाला। नक्की ज्या पद्धतीने आपण पाहतो की खरं तर सकाळी शिवनेरी गडाच्या पायथ्यापासून ह्या जो मोर्चा आहे शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि आता ओतूरमध्ये हा जो मोर्चा आहे तो आलेला आहे। अमोल कोल्हे सध्या आता बैलगाडीमधनं खरं तर त्यांची मिरवणूक काढण्यात येत आहे। आपल्यासोबत अमोल कोल्हे आहेत। दादा, आज खरं तर तुम्ही बैलगाडीमधनं सैर करताय, आक्रोश मोर्चाचं ओतूरमध्ये स्वागत झाले। आक्रोश मोर्चाचं ठिकठिकाणी स्वागत होत आहे। माता भगिनी ठेचा भाकरी घेऊन, कुणी वानवळा घेऊन याचं स्वागत करताय, कारण हा शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत हे शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन आपण सरकारला जाग आणण्यासाठी हा शेतकरी आक्रोश मोर्चा करतोय आणि आपण पाहतात की ठिकठिकाणी या आक्रोश मोर्चाचं उत्स्फूर्तपणे स्वागत होतंय, कारण शेतकऱ्यांच्या मनातली गोष्ट ही सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा आहे। खरं तर एकीकडे आपण पाहतो की हा केंद्र सरकारच्या विरोधामध्ये तुम्ही मोर्चा काढलाय, मात्र राज्य सरकारमधील काही मंत्री तुमच्यावरती टीका करतात। मला वाटतं राज्य सरकारमधल्या मंत्र्यांनी या टीका टिप्पणीपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण काय करता आहात हे जनतेला सांगावं, हे जास्त महत्त्वाचं असं मला वाटतं। शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि जर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले तर बळीराजा सुखी होणार आहे। त्यामुळं हा वैयक्तिक कुणाचाही मोर्चा नाही, हा शेतकऱ्यांचा मोर्चा आहे, हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीचा मोर्चा आहे। त्यामुळे इतर टीका टिप्पणी करण्यापेक्षा सरकारमधल्या मंत्र्यांनी जबाबदारीने हे प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही भूमिका घेतली पाहिजे। तर आज ओतूरमध्ये तुमचं स्वागत केलं, कांदा मिरची या तुम्हाला थोडं तर भेट म्हणून दिल्यात आणि मोर्चामध्ये सहभागी झाले, कसं पाहताय दृष्टीवर? ओतूरमध्ये मला कांद्याची माळ देऊन आवर्जून सांगण्यात आलं की ही माळ सरकारला द्या, सरकारला आमच्या या भावना, आमच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचू द्या। मला वाटतं ही भावना फार बोलकी आहे। नक्कीच आपण पाहतो की ज्या पद्धतीने आज अमोल कोल्हे यांचं ओतूरमध्ये कांद्याची जी माळ आहे ती देऊन खरं तर स्वागत करण्यात आलं, मात्र ही जी माळ आहे सरकारपर्यंत पोहोचावी असं शेतकऱ्यांची मागणी असल्याचं या ठिकाणी अमोल कोल्हे यांनी आपल्याला भावना व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते। सुमित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।